सुरुवात करत असताना मला आठवतो तो यूपी मधला शेतकरी त्याच्या वाट्याला फक्त आणि फक्त 93 रुपये आणि 9 पैसे इतकीच कर्जमाफी आली. अहो गद्दार ही इतकी कर्जमाफी जी आजपर्यंत फक्त कागदावरच उतरलेली आहे. कोरोनासारख्या महाभयानक युद्धामध्ये लढत असताना घरी बसलेल्या सर्वसामान्य जनतेला घरपोच भाजीपाला पोहोचवण्याचे कार्य माझ्या बळीराजाने केले आहे. मित्रांनो, आपण डॉक्टरांचे आभार मानले, पोलिसांचे आभार मानले, ऑन ड्युटी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानलेच पाहिजे. पण मित्रांनो, आपण एकाला विसरलो, तो म्हणजे माझा शेतकरी. मी जे म्हणतोय ते तुमच्या काळजाला धडकावं ही माझी खरंच मनापासून इच्छा आहे. पण काय करणार, आजकालचा जमाना तर रॅपचा आहे ना, रॅपचा. म्हणून मी ही शेतकऱ्याची कळकळ तुमच्या समोर रॅपद्वारे मांडण्याचा प्रयत्न करतो. कांद्याला भाव नाही, उसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, खाऊ काय? आलेल्या पैशाची उधारी दिली मी सावकाराला देऊ काय? पोराच्या शाळेची फीस ना भरली त्याला घरीच ठेवू काय? एकच दिवस कपाळे आता गळ्याला फासवी लावू काय? व्यापाऱ्याची मनमानी, सरकाराची आणीबाणी, टंके सात यांचा थाट कष्ट करायच्या डोळ्यात पाणी. पाणी कसं शेताला देऊ? वीज दिली रात्रीच्या या काय खात भेटली तू सापायची. सांगा शेती करू कशी पोटाची खळगी भरू कशी सांगा शेती करू कशी. अहो विकासाचा नारळ फोडण्यासाठी जमिनीला तुम्ही आमच्याच वापरल्या, मात्र खोबरं तर तुम्हालाच मिळालं आणि आम्हाला घोडगाव पाण्यासाठी सुद्धा यावं लागलं. ही आमची इथली दयनीय